देशवासियांची डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या पोलादी मनगटाच्या जवानांसाठी विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या आणि शुभ संदेश असलेली पत्रे सीमेवरील सैनिक बांधवांना पाठवून बंधुभावाचे अतूट नाते जपले. यावेळी देशवासियांसाठी अविरत झटणाऱ्या सैनिक बांधवांच्या मनगटात बळ येऊ दे अशी प्रार्थनाही आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील प्राथमिक माध्यमिक सीबीएसई स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी केली. सैनिक मित्र परिवाराच्या सहकार्याने सीमेवर आपल्या भारत मातेचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी सलग 19 वर्ष राख्या आणि शुभ संदेश असलेली पत्रे पाठवत आहोत. या शुभ संदेशाला जवानांकडून भेटवस्तूंसह पत्राद्वारे मिळालेली पोच ही इतर मिळालेल्या कोणत्याही भेटवस्तूंपेक्षा एक अमूल्य ठेवा आहे. त्याचबरोबर मलाही भविष्यात भारत मातेची सेवा करायची असल्याचे, त्याचबरोबर सैनिक बांधवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना आम्हाला खूप अभिमान वाटतोय. माझेच नाही तर देशातील प्रत्येक बहिणींचे भाऊ अहोरात्र भारत मातेचे रक्षण करण्यासाठी सीमेवर उभे आहेत, याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे, असं NSSच्या विद्यार्थिनी स्वयंसेविका गायत्री मराठी, तन्वी कोंडे, सृष्टी शेट्टी म्हणाल्या. सैनिक मित्र परिवाराचे आचार्य हेमंतराजे मावळे यांनी कृतज्ञतेची आणि देशभक्तीची ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी सैन्य दलात भरती होण्याचे आणि आपल्यावर आलेल्या संकटांना निर्भयतेने सामोरे जाण्याचे, त्याचबरोबर आपली संस्कृती जपण्याचे आवाहन केले. संस्थेचे संस्थापक राजू जगताप, सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा, कार्यक्रम अधिकारी आणि मार्गदर्शक विनोद कुमार बंगाळे, स्वाती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि NSS विद्यार्थिनींच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला गेला. वंदे मातरम अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं सातत्यानं 19 वर्ष सैनिक मित्र परिवाराला राख्या दिल्या जातात आणि या राख्या आपण बॉर्डरला सैनिकांसाठी पाठवतो आहे. हल्ली नेहमी चर्चा सुरू झाली आहे की युवा पिढीची कर्तव्य आणि अधिकार यामध्ये काही गफलत होते का? तर बिलकुल होत नाही. युवा पिढीला त्यांचे अधिकारही माहिती आहेत आणि त्यांचे कर्तव्यही माहिती आहेत. त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून देशबांधवांच्या वतीनं सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी राख्या पाठवलेत. खरंच मी शाळेचं आणि संस्थेचं मनापासून कौतुक करतो. सातत्यानं 19 वर्ष चालणाऱ्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि सैनिकांच्या वतीनं या राख्या स्वीकारतो. आम्ही सैनिक मित्र परिवार म्हणून या राख्या बॉर्डरला पाठवणार आहोत. खरं तर आमच्या शाळेत सुद्धा आम्ही पाठवत होतो आणि ह्या वर्षी सुद्धा पाठवलं आणि गर्वाची फिलिंग येते. म्हणजे असं खरं तर आपण इथून जे आपले रक्षण करतात, जे आपल्या भारताचे सैनिक आहेत, त्यांना खरं तर माझा मनापासून सॅल्यूट आहे आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव सृष्टी शेट्टी आहे. मी NSSची विद्यार्थिनी आहे अभिनव स्कूलमधले आणि हे आमच्या स्कूलमध्ये गेल्या 19 वर्षापासून चालत आहे आणि हे जर साक्ष बनून मला खूप छान वाटत आहे आणि अख्खा परिसर खूप आनंदित झाला आहे. मावळ्यांनी खूप छान आम्हाला सांगितलं आणि ह्याच्याबद्दल आम्ही राखी सैनिकांकडे पाठवतो हे आम्हाला खूप गर्व वाटत आहे. एरेगेऱ्यांना देण्यापेक्षा सैनिकांना राखी पाठवणं हे खूपच मोठं अभिमान आहे आमच्यासाठी आणि हे अभिनव शाळेकडून आम्हाला भेटत आहे गेल्या 19 वर्षांपासून. हे तर अजूनच आनंदित आहे. हे आम्ही गेल्या 17 वर्षांपासून तर मी याच शाळेत आहे, तर मला हे ज्या पाठ बनून खूप छान वाटत आहे. माझं नाव तन्वी बंडू कोंडले. मी 11th स्टँडर्डमध्ये आहे, 11th कॉमर्स B मध्ये. आपण सैनिकांना राखे पाठवले कारण गेले 19 वर्ष अभिनव कॉलेजमध्ये हे चालू आहे आणि या वर्षी पण ते करत आहेत. त्यामुळे मला तर खूप प्राऊड फील होत आहे त्याच्यावरती आणि ते आपले सैनिक आपले सेवा करतात आपली, त्यामुळे आपण इतकं करणं तर आपलं काय इतकं एफर्ट्स घेणं तर काय एवढं. त्यामुळं आपण सैनिकांना राखे पाठवलेच पाहिजेत आणि ते आपली एवढी सेवा करतात, तर आपण एवढं केलं तर काही फरकच पडत नाही. गेले 19 वर्ष अभिनव एज्युकेशन सोसायटी मार्फत राखी पौर्णिमेला राखी आपल्या जवानांना सीमेवरती पाठवण्याचं काम आम्ही करत आहोत. त्यासाठी सैनिक मित्र परिवार, आमचे मित्र हेमंत मावळे, त्याच्यामध्ये त्यांच्या मार्फत आम्ही हे देत असतो. त्याच्या मागची भावना एकच आहे की सैनिकांना असं कधीही वाटू नये की आपण एकटे आहोत, आपल्या मागे कोणी नाही, सगळा देश त्यांच्या मागे उभा आहे ही त्यांना जाणीव या राख्यांमधनं, संदेशामधनं जाते. आणि राखी गेली म्हणजे एक राखीचं प्रेमच वेगळं आहे. राखीचं प्रेम एका बहिणीचं प्रेम आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे
अशा प्रकारे सैनिकांना प्रोत्साहन देणे, सैनिकांना त्याच्यामध्ये उद्युक्त करणे, आपल्या जी देशभावना जागृत करणे, त्यासाठी आपण त्यांना हे राख्या पाठवत असतो. मला आठवते एक जवानाने मागच्या काही वर्षापूर्वी त्या आपल्या कॉलेजला शाळेला पत्र लिहिलं होतं की ही राखी जी आहे ज्या मुलीने काही पाठवली ती त्या मुलीचं नाव ते त्याचं होतं की मी आल्यावरती तुला भेटेन. म्हणजे इतकं त्यांना जवानांना देखील हे होत असतं, भावनिक होत असतात ते. आणि त्यामुळे राख्या पाठवणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि राख्या अशा पद्धतीने आम्ही गेले 19 वर्ष देत आहोत आणि असंच पुढं देत राहू एवढंच निश्चितपणे सांगतो.